मुंबईत दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे। मी सध्या मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी AQI 300 वर पोहोचलेला आहे। त्यासोबतच दृश्यमानता जी आहे ती सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। AQI सध्या मुंबईमध्ये 171 च्या पार आहे, तर काही ठिकाणी खराब श्रेणीत हवा पोहोचलेली आहे। निर्देशांक 157 ते 171 दरम्यान काल नोंदवण्यात गेलेला असून तो मध्यम श्रेणीत पोहोचला आहे। मात्र अनेक भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण याहूनही गंभीर असल्याचं बोललं जात आहे। शहरातील काही निरीक्षण केंद्रांनी 200 पेक्षा जास्त AQI ची नोंद केलेली आहे। सर्वाधिक प्रभावित भाग हा बीकेसीचा आहे, जिथे AQI 300 वर पोहोचला आहे। त्यानंतर कोल्हापुरात 210, देवनारमध्ये 207, खेरवाडीत 214, माझगावला 196, चेंबूर शिवाजीनगर 169, मालाड 162 आणि भायखळा इथे 161 इतका AQI नोंदवण्यात आलेला आहे। तज्ज्ञांच्या मते रात्री 10 ते पहाटे 1 सायंकाळच्या सुमारास हवा सर्वाधिक दूषित होते। हिवाळ्यात वाऱ्याचा वेग कमी असतो आणि हवा स्थिर असल्यानं प्रदूषणात हे जे कण आहेत ते जास्त काळ टिकून राहतात। त्यामुळे मध्यरात्री किंवा पहाटे AQI सगळ्यात जास्त खराब नोंदवला जातो। जगातील क्रमवारीत मुंबई सध्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे, तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे। मुंबईचा AQI 171 तर दिल्लीचा 184 इतका नोंदवण्यात आलेला आहे। महानगरपालिकेनं आवाहन केले की सण उत्सव आणि फटाके फोडताना सुरक्षात्मक मास्क वापरा, शक्य असल्यास एअर प्युरिफायर असलेल्या खोलीत राहा, शहरातील वाहन धूर आणि बांधकामातील धूळ यांच्याशी होणारा संपर्क टाळा, असं सुद्धा आवाहन आता करण्यात येतं आहे। आपण पाहतो की दरवर्षी जेव्हा दिवाळी संपते त्यावेळी मुंबईमध्ये जवळपास 2 ते 3 महिने अशाच पद्धतीनं हवा जी आहे ती दूषित होते आणि यावर कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाही। आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा मुंबईचा जो AQI आहे तो खराब श्रेणीत पोहोचतोय आणि याचा त्रास मुंबईकरांना सोसावा लागतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।